वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती. नमस्कार, मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत मुंबई स्ट्रीट स्टाईल फूडमधला सर्वात प्रसिद्ध आणि सर्वांना आवडणारा मसाला पाव, जो बनवायला अगदी सोपा, झटपट आणि अगदी मोजक्या साहित्यांमध्ये तयार होतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मसाला पाव बनवण्यासाठी सर्वात अगोदर गॅसवर कढई गरम करून घ्यायची आहे. त्यात तेल टाकायचे. तेल गरम झालं की त्यात भरपूर सारं बटर टाकून घ्यायचं आहे आणि बटर वितळल्यावर त्यामध्ये आपण जिरे टाकून घेणार आहोत. त्यानंतर 2 मोठे बारीक चिरलेले कांदा छान आता यामध्ये गुलाबी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा परतला गेला की त्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत, ज्यामुळे मसाला पावला टेस्ट खूपच अप्रतिम येते आणि खूप छान सुगंधही येतो. आता आपण हे चांगलं गुलाबी रंगावर परतून घेऊया. कांदा चांगला गुलाबीसर परतला गेला की त्यामध्ये आपण आता बारीक चिरलेली शिमला मिरची टाकून घेणार आहोत आणि ही सुद्धा आपल्याला कांद्यासोबत चांगली परतून घ्यायची आहे. शिमला मिरची चांगली परतून मऊ झाली की त्यामध्ये आपण आता 2 पिकलेले टोमॅटो बारीक चिरून घेतलेले यामध्ये टाकून घेणार आहोत. टोमॅटोही आपल्याला चांगला मऊ परतून घ्यायचा आहे. टोमॅटो थोडासा परतला गेल्यानंतर आपण आता त्यात थोडासा बीटाचा किस टाकून घेणार आहोत, ज्यामुळे याला रंग खूपच सुरेख येतो आणि मसाला पाव अजूनच हेल्दी बनतो. हे तर वेगळंच. आता या सर्व भाज्या चांगल्या परतल्या गेल्यानंतर आपण याला स्मॅश करून घेणार आहोत, म्हणजे त्या अगदी एकसंथ दिसतात, एकसारख्या दिसतात आणि चांगले एकजीवही होतात. आता भाज्या पूर्णपणे परतल्या गेल्यानंतर त्यात आपण आता सुके मसाले टाकून घेणार आहोत. कढईत बटर टाकून घ्यायचं आहे आणि बटर वितळलं की त्यामध्ये इथे मी 3 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे, 2.5 ते 3 चमचे पावभाजी मसाला, 2 चमचे धना पावडर आणि 1 छोटासा चमचा चाट मसाला टाकला आहे, 1 चमचाभर हळद आणि आता हे सर्व आपण यामध्ये मिक्स करून घेऊया, चांगलं परतून घेऊया. आणि आता हे परतले गेल्यानंतर अगदी 1 चमचाभर किचन किंग मसाला टाकला आहे, ज्यामुळे या मसाला पावची टेस्ट अजूनच छान येते. आणि आता पूर्ण मसाल्यांना तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवायचं आहे. आणि आपला मसाला पावचा मसाला काय दिसतोय, खूपच छान कलर आला आहे आणि तेलही सुटलं आहे. त्यात आता अगदी 1-2 चमचेभर पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मसाला छान शिजू द्यायचा आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आणि 1 ते 2 मिनिट आता गॅस चालू ठेवायचा. आता मसाला तयार आहे मसाला पाव बनवण्यासाठी. आता आपण मसाला पाव बनवायला घेऊया. तर तवा गरम झाल्यावर त्यात बटर टाकायचं आहे. बटर वितळलं गेलं की त्यात मसाला टाकून थोडासा मिक्स करून घ्यायचा. बारीक चिरलेली कोथिंबीर वरून टाकून घ्यायची आणि थोडासा पावभाजी मसाला ऑप्शनल आहे, पण टेस्ट छान येते. आता पावला मधून कट देऊन यावर आपण चांगलं पाव भाजून घेणार आहोत. पूर्ण मसाला पावला लागल्या जाईल अशा पद्धतीने आपल्याला पाव भाजायचे आहेत. पूर्ण मसाला भरून घ्यायचा आहे पावमध्ये आणि बाहेरून आतून सगळीकडून मसाला लावायचा आहे आणि तव्यावर छान शेकून घ्यायचे आहेत पाव, म्हणजे थोडेसे कुरकुरीत, छान मसालेदार आणि बटरचाही खूप छान फ्लेवर. आता पाव छान भाजून झालेत, त्यावर वरून आपण कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. मसाला पाव सर्व करताना त्यावर थोडासा लिंबू रस आणि आवडत असेल तर वरून तुम्ही चीजही टाकू शकता. तर इतके झटपट आणि इतके टेस्टी मुंबई स्ट्रीट स्टाईल मसाला पाव आपल्या घरच्या घरी तयार आहे. इतके मऊ आणि टेस्टीही की पोट भरेल पण मन नाही. तर असे हे बटरी मसाला पाव तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच टेस्टी आणि नवनवीन सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका टेस्टी आणि सोप्या रेसिपीसोबत. धन्यवाद.